हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर फ्रीजमध्ये पडलेले होते गाजर आणि मी विचार केला की काय करू, यांचं खराब होऊन जाण्यापेक्षा आपण याची भाजी बनवूया. तर सगळ्यात आधी मी वॉश करून घेतलं, त्याच्यानंतर बारीक बारीक तुकड्यांमध्ये असे कट करून घेतले. त्यानंतर घेतले मी 2 छोटे छोटे टमाटे, त्याला पण बारीक चिरून घेतलं. आणि कसं असतं, टमाट्याचा आंबटपणा आणि गाजराचा गोडवा इतकं छान कॉम्बिनेशन बनतं. तुम्ही कधी खाल्लं आहे का? खाल्लं नसेल तर करून बघा आणि खाऊन बघा. त्यानंतर लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीचं कॉम्बिनेशन म्हणजे ठेचा. ठेचा जो आहे ना, कोणत्या पण भाजीमध्ये टाका, इतकी टेस्टी लागते. त्यानंतर ठेवला आपण गॅसवर पॅन आणि त्याच्यात टाकलं ऑइल. नंतर गेली मोहरी छान तडतडली की त्याच्यात टाकायचं जिरं पण छान तडतडून नाचून झालं जिऱ्याचं. त्यानंतर आपण टाकूया कढीपत्त्याचा फ्लेवर म्हणजे आहा खूप छान असतो, सगळ्यांनाच माहिती. कढीपत्त्यानंतर गेला ठेचा, एकदम स्पायसीवाला. याला छान असं परतून घ्यायचं, थोडंसं गोल्डन होईपर्यंत. मस्त असा सुगंध सुटतो. त्यानंतर टाकायचं त्याच्यात टोमॅटोला मस्त परतून घ्यायचं, जोपर्यंत तो मऊ होत नाही तोपर्यंत. तर टोमॅटोला इतका परतवा का बिचारा मऊ पडून जाईल. आणि त्यानंतर वेळ येते मसाल्यांची. मसाल्यांमध्ये मी टाकणार आहे सगळ्यात आधी लाल मिरची पावडर, त्यानंतर हळद, आणि त्याला परतवून घ्यायचं जोपर्यंत टोमॅटो आणि मसाले एकमेकांना चिटकत नाही तोपर्यंत. त्यानंतर टाकणार आहे थोडासा काळा मसाला, त्यालासुद्धा त्याच्यामध्ये नीट असं परतून घ्यायचं. आणि हे कॉम्बिनेशन इतकं भारी होतं, वा. सो गाईज, मी विसरून गेली होती दरवाजा ओपन करायचा. आता तडका इतका छान बसलाय, सगळा वास सुटला, त्याच्यामुळे मला डोअर ओपन करावं लागलं. त्याच्यानंतर मी टाकले कट केलेले गाजर. गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवा आणि त्याला मस्त परतून घ्या. त्याच्यामुळे मसाले, टोमॅटो, ठेचा हे सगळं त्या गाजराला मिक्स होणार आहे. आणि त्यानंतर वरतून टाका नमक तुमच्या चवीपुरतं आणि ते छान असं हलवून घ्या. सगळं मिक्स झालं की त्याला मस्तपैकी झाकण ठेवून द्या. 10 ते 15 मिनिटात लो फ्लेमवर तुमची गाजराची भाजी तयार आहे.